कोकणात येणारा प्रत्येक पर्यटक समुद्र, निसर्ग आणि शांततेच्या प्रेमात पडतो. पण हा समुद्र लोकांना इतका का आकर्षित करतो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? खरं सांगायचं तर मला सुद्धा याचं उत्तर माहिती नव्हतं. आणि म्हणूनच आज मी निघालो आहे एका भन्नाट समुद्र सफारीवरती. या प्रवासात पुढे कोणती सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहेत, कोणते नवीन अनुभव मिळणार आहेत हे मलाही अजून माहीत नाही. त्यामुळे माझ्यासोबत तुम्हीही या खास सफारीवरती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये फक्त समुद्र सफरच नाही तर आणखीन काही भन्नाट आणि सुंदर ठिकाणे आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या भन्नाट प्रवासाला. नमस्कार मंडळी. आता आम्ही सकाळीच लवकर उठून निघालो आहोत म्हातारीची चूळ आणि तसेच काही पॉईंट्स बघायला समुद्रातले. तर डॉल्फिन वगैरे सफारी त्याच्यात इन्क्लूड आहे. तर तुम्हाला तेही आता ह्याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर चला मंडळी, आपण आता डायरेक्ट बोटमध्येच भेटूया. आता आपण 10 वाजता सुरुवात केली आहे बोटिंगला आणि तुम्हाला गुड मॉर्निंग करतोय मी आता बोटिंगमधून. आता आपण बोटिंग रायडिंगला सुरुवात केली आहे आणि काही समुद्रातले पॉईंट्स आपण फिरणार आहोत. तर बघा आता एकदा नजारा आणि सर्वजण आहे तिथे. छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातलेले आहेत. फक्त यांनी जॅकेट घातलेलं नाही, लाईफ जॅकेट. हे बघा आमचं सोंगाड्या आणि आमचे चालक दादा तिकडे. हे सगळ्यांनी आहे करा. तो बघा आमचं छोट्या बाय करतोय. तर आम्ही याची बुकिंग कालच केली होती कारण आज विकेंड आहे, नाहीतर बुकिंग मिळाली नसती. तर मी प्राइस तर सांगत नाही कारण प्राइस डिफर करते सीझननुसार आणि विकेंड आणि वीकडेजनुसार. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन आणि तुम्हाला डिटेल्स तर देईनच. स्क्रीनवरती पण दिसत असतील तुम्हाला, मी त्याच्यावरती पण देईनच. तर तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा बघा हा एक पॉइंट आहे. पॉइंट नाही ऍक्च्युली तो रिसॉर्ट आहे. आणि आता आपण सध्या आहोत बॅकवॉटर मध्ये. येवा कोकण आपलोच असा. तर हा क्रोकोडाईल शेपचा डोंगर आहे, त्याच्यामुळे याला क्रोकोडाईल पॉईंट सुद्धा म्हटलं जातो. हा बघू शकता पुढे जो तो आहे मगरीचं तोंड असं समोरून तिकडून दिसतं आणि हे पूर्ण पोट, त्यामुळे याला क्रोकोडाईल पॉईंट सुद्धा म्हणतात. आणि हा जो आहे इकडे तो संगम पॉईंट आहे. आणि हा जो डोंगर जो तुम्हाला दिसतोय ना तो वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतो. आणि इकडे जो मागे दिसतोय तो देवबाग बीच आहे. इथे उन्हाळ्यामध्ये सिगल पक्षी येतात, त्याच्यामुळे याला सिगल आयलंड सुद्धा म्हटलं जातो. पण आता ते नसणार तिथे कारण आता ते समुद्राच्या ह्याच्यामध्ये असते. इकडे बघ. हाय. बॅगा भरतो आणि
गोबरा. याला गोबरा म्हणतात कारण शंकराच्या पेंडीसारखा दिसतो मला. आणि तो तिकडे आहे तो देवळा. आता आपण चाललो आहोत लाईट हाऊसच्या दिशेने. हा जो समोर तुम्हाला जो आयलंड दिसतोय ना तो आहे टर्टल पॉइंट. कासवाच्या आकाराचा दिसतो तिथे म्हणून त्याला टर्टल पॉइंट म्हणतात. पण आपल्या तिथे जवळ घेऊन जात नाही तिथे. आणि तिकडे समोर लाईट हाऊस बघू शकताय. एकदम ब्लर मध्ये तुम्हाला दिसत असेल. आपण तिथे आता जवळ जाऊन पाहू. आणि हा जो तुम्हाला समोर दिसतोय तो नवीन लाईट हाऊस आहे. आणि आता आपण या 2 खडकाच्या मधून जाणार आहोत. हा जुना लाईट हाऊस आहे मित्रांनो. वाव, हे बघा अजून जवळून आपल्याला दिसतंय. हा बघा इथून जाण्याचा हा मार्ग इथे जे वरती माणसं 2 असतात त्यांच्यासाठी. हा जिना आणि हा वरती लाईट हाऊस नवीन. ही म्हातारीची गुफा बघा इथे आतमध्ये. मोबाईल ऑन करून ठेवा रे. सुरेश माझा म्हातारीची चूळ बघण्यासाठी आम्ही जवळजवळ 10 ते 15 मिनटं तिथे रेंगाळत राहिलो होतो. पण तरी पण काय म्हातारी चूळ भरायला तयार नव्हती. इतर बोटीतले प्रवासीसुद्धा ओरडले तरीसुद्धा काही म्हातारी ऐकायला तयार नाही. मग काय शेवटी निराशेपोटी खाली हात घेऊन आम्ही निघालो पुढचे पॉईंट्स बघायला पुढे. तिथे रात्री पक्षी वास्तव्यास असतात पण आता सकाळ असल्यामुळे तिथे कोणी नाहीये. पक्षी खूप छान वाटतं मित्रांनो. मला पहिले या समुद्रात वगैरे प्रवास करायची खूप भीती वाटायची पण आता मी खूप युज टू झालो आहे. माझा फोबिया मी पूर्णपणे घालवला आहे. आणि बघा मी एकदम एड्जला बसलो आहे. खूप छान वाटतंय.
या सुशेगात कोकणामध्ये आणि या प्रवासामध्ये सुद्धा खूप एन्जॉय करतो ही बोट सफारी. सर्व पॉईंट्स बघून झालेले आहेत आपले आणि आता आपण बहुतेक परतीचा प्रवास चालू करत आहोत. हा आहे गोल्डन रॉक. ह्याच्यावरती सूर्याची किरणं जेव्हा पडतात ना तेव्हा सोन्यासारखा चमकतो, त्याच्यामुळे याला आणि हा जो आहे तो निवती बीच समोर. याला गोल्डन रॉक याच्यासाठी म्हणतात कारण याच्यावरती सूर्याची किरणं पडल्यावरती सोनेरी दिसतात, म्हणून याला बोलतात गोल्डन रॉक. आणि हा आहे समोर निवती बीच. याला सर्जेराव किंवा निवती रॉक असेही म्हटलं जातं. तो सुळका जो दिसतोय ना या सर्व पॉईंटला सर्जेराव पॉईंट म्हणतात. बघा तिकडे ना बघा डॉल्फिन. इथे डॉल्फिन आहे. तो वरती उडी नाही उडी मारत आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. हा बघा डॉल्फिन. इथे सुद्धा आम्हाला डॉल्फिनने फसवलंच. फक्त एकच आम्हाला डॉल्फिन दिसला, तो पण दुरूनच, कारण आम्हाला खूप उशीर झाला होता. जवळजवळ 12:30 ते 1 वाजलेलं इथेच. त्याच्यामुळे आम्हाला डॉल्फिनचं काही दर्शन घेता आलं नाही. पण मी तुमच्यासाठी एक सजेशन सांगतो. जर हे तुम्हाला सर्व पॉईंट्स आणि त्याच्या डॉल्फिनचं सुद्धा दर्शन घ्यायचं असेल तर सकाळी 7 वाजता तुम्ही बोटीत बसणं फार गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला सकाळच्या ह्याच्यामध्ये डॉल्फिन दिसतात आणि उन्हाच्या आधी तुमची ही ट्रिप पूर्ण कंप्लीट होते. कारण आम्हाला जवळजवळ 3 ते 3.5 तास लागले हे पूर्ण पॉईंट्स कवर करण्यासाठी. तर तुम्ही ही चूक करू नका. लवकरात लवकर तुम्ही सकाळी निघा, म्हणजे तुम्हाला डॉल्फिन तर दिसतीलच आणि उन्हाच्या आधी तुमची ट्रिप पूर्ण होईल. तर हा आहे सुनामी आयलँड. आम्ही इथे जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं थांबलो, कारण आम्ही खूप थकलो होतो. ऑलरेडी 3 ते 3.5 तास होऊन गेले. त्याच्यामुळे काही इंटरेस्ट नव्हता कायाकिंग वगैरे करण्यामध्ये.
पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की इथे कायाकिंग किंवा आणखीन काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते करू शकता. इथे अनेक खाण्यापिण्याची दुकानेसुद्धा आहेत, तर तुम्ही इथे समुद्रकिनारी बसून त्याचा आस्वादसुद्धा घेऊ शकता किंवा जर तुम्हाला नुसतंच बसायचं असेल तरीसुद्धा बसू शकता. हा आमचा ह्या ट्रिपचा शेवटचा पॉईंट होता आणि हा बोटिंगची सफर इथेच थांबत आहे. तर थांबा, अजून हा व्हिडिओ संपलेला नाही. पुढे आहेत अजून काही खास पर्यटन स्थळे ह्याच व्हिडिओमध्ये, तर पाहत राहा. आज दुपारची आमची समुद्र सफर संपवून आम्ही निघालो होतो एका सुंदर संध्याकाळच्या प्रवासाला. सूर्यास्त पाहण्यासाठी निवती किल्ल्याकडे आणि शांत सुंदर भोगवे बीचकडे. रस्त्यात अचानक दिसले कोकणातील आकर्षक असे चिपी विमानतळ आणि त्याकडे जाणारा तो लांब सुंदर रस्ता मन अगदी हरवून टाकणारा होता. संध्याकाळच्या सोनेरी सूर्यकिरणांनी संपूर्ण परिसराला एक वेगळीच जादू दिली होती. प्रत्येक वळणावर निसर्ग आणखीन सुंदरच दिसत होता. तर मंडळी, आपण आता सर्वात मालवणमधल्या हिडन स्पेसला आलेलो आहोत आणि तुम्हाला आता इथला एक नजारा दाखवतो. तो बघा आणि तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. बघा आता, हा बघा, हा आहे निवती किल्ला, निवती बीच. खाली जो दिसतोय तो, आणि तुम्हाला समोर जो दिसतोय तो गोल्डन रॉक. आणि तिथे खाली माणसं पण आहेत त्या बीचवरती. या अशा खालून रस्त्याने आपण परत वरती आलो आहोत आणि आता इथून पुढे बघा. आता तुम्हाला एक गंमत दाखवतो बघा मोठी. आता हा सरळ रस्ता वरती 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 आला आणि हा रस्ता जातो सरळ भोगवे बीचला. आता अजून पुढे गंमत बघा. हा इथे आहे किल्ले निवती. इथे काही अवशेष आहेत आणि हा खाली किल्ले, निवती किल्ल्याच्या खाली निवती बीच.
हे बघा किल्ले निवतीचे काही अवशेष उरलेत, पण आता सगळं झाडाने वेढलं त्याच्यामुळे आपण पुढे नाही जाऊ शकत आहे. पण काटेरी सगळं झुडूप झालं तयार. आणि समोर नजारा पहा, सूर्यास्त होते आणि आपण वरतून किल्ले निवतीच्या इथून दर्शन घेतोय सूर्यास्ताचं आणि खाली बीच. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. निशब्द आहे मी आता, निशब्द. सुंदर कोकण. शब्दच नाही, शब्द कमी पडतात मला या व्ह्यूसाठी. इथे खाली पहा किती नारळाचे झाड आहेत आणि सह्याद्री अजूनही हिरवेगार आहे एवढ्या मे महिन्याचा कडक उन्हाळा चालू असून सुद्धाही. अमेझिंग. इथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आलेले असा इतिहास आहे आणि त्यांनी हा स्वतः किल्ला बांधलाय. काय अमेझिंग व्ह्यू आहे. बघितलं ही अशी जागा आहे. मागच्या साईडला सुद्धा समुद्र किनारा आहे, तो गोल्डन रॉक आहे. आणि ह्या साईडला किल्ले निवती आणि निवते बीच आणि समोर असा सनसेट. आता अजून काय पाहिजे बघा कोकणात आल्यावरती. एवढं भरभरून दिले कोकणाने. आज शब्द कमी पडत आहेत खरंच सांगतो तुम्हाला मी. इथे येऊन असे तुम्ही बसू शकता, आनंद घेऊ शकता. हा जो निवती बीच जो आहे ना, तो युनेस्कोच्या यादीत सुद्धा त्याचा आता समाविष्ट करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या यादीमध्ये. आणि सर्वात स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून त्याची ओळख आहे आत्तापर्यंत. तर आता आपण आलो आहोत निवती बीचच्या इथे खाली, जो वरतून मी तुम्हाला दाखवला तिथे. तर आता बघा अशी काहीशी पायवाट आणि या पायवाटेतून जाणारा हा रस्ता निवती बीचकडे. हा इथे निवती बीच आणि आता इथून असं आपण जायचं आहे. आता ॲक्च्युली बरीच संध्याकाळ झाली म्हणून आपण डायरेक्ट आता निवती रॉकच्या इथे आलो आहे, जो गोल्डन रॉक बोलला जातो तो. आणि इथूनच समुद्रकिनारा आपण पाहू. हा जो आहे निवती रॉक, जो आपण बोटीतून पाहिला आणि वरतून जो पाहिला तोच. आणि समोर समुद्रकिनारा.
आपल्याला इथे समजू शकतो डायरेक्ट डीप आहे इथे, त्याच्यामुळे आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. जो एड्स दिसतो तिथेच बाहेर उभे राहा. हे बघा इथे डायरेक्ट खोल आहे आतमध्ये. खूप छान हवा सुटली इथे. गोल्डन रॉकच्या इथे वरती आपण छोटासा ट्रेक करून आलो आहोत 1 मिनिटाचा. आणि इथून असं काहीसं दृश्य. काय बोट बसलं बोटमध्ये आज. हा बघा असा हे बघा गोल्डन रॉक. ह्याचा कलर पण ना रेडच आहे आणि ह्याच्यावरती जेव्हा सूर्याची किरणं पडतात ना तेव्हा अजून ह्याच्यामध्ये ग्लो येतो आणि म्हणून ते गोल्डन रॉक म्हटलं जातं. खरंच इथे वर्थ आहे येण्यासारखं आहे. पैसा वसूल ट्रिप आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. आता सूर्य नाही, आता मावळला आहे तरीसुद्धा अजूनही कलर रेडच आहे असा. खरंच जर आलात ना कधी इथे मालवणला तर हा गोल्डन रॉक नक्की करा. इथे या. खरंच हा क्षण खूप अनुभवण्यासारखे आहेत. अमेझिंग आहे, अमेझिंग. खरंच या तुम्ही इथे. जर कधी आलात ना मालवण ट्रिपला तर इथे खरंच नक्की या. निवती बीच दोन्ही बाजूने विखूर. आता हा जो आहे निवती बीच आणि त्या साईडला सुद्धा निवती बीच आहे. पण हा जो मधला गोल्डन रॉक आहे त्याच्यामुळे हा 2 ह्याच्यामध्ये डिवाईड झाला आहे. नाहीतर दोन्ही साईडला निवती बीचच आहे. आता तुम्हाला तिकडून पण परत दाखवतो हाच निवती बीच. कारण फक्त निवतीमध्ये असलेला हा गोल्डन रॉक त्याच्यामुळे हा डिवाईड झालेला आहे. पुन्हा आपण इथे आलो आहे आणि इथून बघा इथे पण निवती बीच आहे हा आणि ह्यामध्ये गोल्डन रॉक आणि त्याच्यावरती मी उभा आहे. तर चला मंडळी, संध्याकाळ झाली, रात्र होत चालली आहे. तर इथून आता मी थांबवत आहे हाच पॉईंटवरती. आता आपण इथून निघूया आणि परतीचा प्रवास चालू करूया आपल्या लॉजच्या दिशेने. चला.